प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खूप मोठं रहस्य आणि खूप मोठा भूतकाळ आणि त्याचबरोबर मंजिरीच्या अंताचा मार्ग, या सगळ्याच गोष्टींची रहस्य हे आपल्याला पुढील भागात तर पाहायला मिळतीलच, परंतु आपण पाहणार आहोत आजच्या भागामध्ये मीरा आणि अंबिका त्या मंदिरापर्यंत येऊन मंजिरीचा अंत कसा करायचा याचा मार्ग शोधतात. परंतु त्याचबरोबर मीराला आठवतं की तिच्या भूतकाळामध्ये एक गोष्ट घडून गेली होती, परंतु ती गोष्ट मी कधीच मनावर घेतली नाही. ती गोष्ट काय आहे? तसेच आपण पाहतो इकडे मंजिरी सुद्धा मीरा अंबिकाने लवकरात लवकर घरी यावं, ते जे काही करतायत त्या अडथळा निर्माण व्हावा यासाठी तिचा मोठा प्रयत्न सुरू आहे. आणि यात ती वेदाला वेठीस धरते. वेदाला कायमचं अपंगत्व यावं यासाठी तिचा प्रयत्न असतो, परंतु तिथे अथर्व असतो. तर ही गोष्ट सफल होऊ शकते का, हे सुद्धा आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, मालिका खूपच रंजक होत चाललेली आहे, कारण की आता मंजिरीचा अंत होणार आणि तो अंत मीरा आणि अंबिकाच्या हातनं होणार आहे. आणि यात मोठं रहस्य म्हणजे मंजिरी ही 300 वर्षापूर्वीची अगोदरची चेटकीण होती, परंतु या चेटकिणीचा उद्देश काय होता आणि हे सगळं रामपुरे आणि गुरव कुटुंबासोबत का घडलं, हे सगळंच काही या रहस्यामध्ये उलगडत जाणार आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की मंजिरीचा अंत कसा होऊ शकतो, त्यासाठी काय काय करावं लागणार आहे, हे सगळंच काही उलगडत चाललेलं आहे. परंतु ते जितकं सोपं आहे, जितकं सरळ दिसत आहे, तितकं ते सरळ नाहीये. कारण की आपण पाहतो ज्या गोष्टींची सुरुवात मंजिरीच्या अंतापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे, तर त्यासाठी मंजिरी सुद्धा शांत बसणार नाहीये. कारण की मंजिरीच्या शक्ती या खूप मोठ्या आहेत, खूप मायावी आहेत. तिच्याकडे असणाऱ्या मायावी शक्तीचा वापर ती नक्कीच करणार आणि यासाठी मीरा अंबिकाला खूप सावध राहावं लागणार आहे. आपण पाहतो की भैरवी मातेच्या मंदिरात गेल्यानंतर रुद्रकेतू नावाच्या त्या पुरुषाची ओळख ही मीरा अंबिका सोबत होते. ते मीरा आणि अंबिकाचीच वाट पाहत असतात. त्या दोघींना तिथे आल्यानंतर गौरी आणि राधा असं ते उल्लेख करतात. आता मात्र ते सांगतात की नाही, आम्ही तर मीरा अंबिका आहोत, तुम्ही असं का म्हणताय? त्यानंतर रुद्रकेतू सांगतात की तुम्ही पूर्वजन्मामध्ये राधा आणि गौरी होता आणि तुम्ही चेटकिनीचा अंत कसा करायचा याच्या शोधात आहात. मी तुमची खूप वर्ष झालं वाट पाहतोय. असं बोलल्यानंतर मीरा आणि अंबिकाला काहीच कळत नसतं, परंतु आता खरी कहाणी तिथून सुरू होते. आपण पाहिलं की ती व्यक्ती सांगते की हे सगळं त्या चेटकिनीमुळे झालेलं आहे. मला सुद्धा या शिलेमध्ये कैद करून ठेवलं आणि माझ्याकडे तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत. कारण की जी कथा ही मीरा अंबिकाला माहीत होती, तितकीच कथा त्या मंदिरात लिहिलेली होती, परंतु पुढची कथा ही त्या मंदिरातच मिळणार आहे असं त्या दोघींना समजल्यानंतर आता रुद्रकेतू सांगतात की तुम्ही त्या चेटकिनीचा अंत करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला एक विधी करावा लागेल. आणि तो विधी राणा यशवंतरायसोबत ज्या व्यक्तीचा म्हणजे ज्या राजाचा हा प्राण वाचवलेला होता पूर्वजन्मामध्ये मीरा आणि अंबिकाने, त्याच व्यक्तीसोबत आता तो विधी करायचा आहे. हे थोडंसं काहीसं वेगळंच मीरा आणि अंबिकाला वाटतं, परंतु तो विधी करत असताना तुम्हाला तुमच्या वडिलांची सुद्धा गरज पडणार आहे. आता हे इतकं कठीण होऊन जाईल असं मीरा अंबिकाला वाटलंच नव्हतं. मीरा म्हणते की राजा यशवंतराव यांचा शोध आम्ही कुठे घ्यायचा, ते कुठे असतील आणि इतक्या वर्षानंतर ते जिवंत असतील? तेव्हा मात्र तो रुद्रकेतू जो रामपुरे घराचा मूळ पुरुष असतो, तो व्यक्ती सांगतो की ती व्यक्ती ही तुमच्या जवळच आहे, म्हणजे राजा यशवंतराव हे तुमच्या जवळच आहे आणि त्यांचा जन्म हा झालेला आहे, म्हणजे पूर्वजन्मामध्ये ते राजा यशवंतराव होते, ते या जन्मामध्ये तुमच्या सोबत आहेत. असं ऐकल्यानंतर मात्र मीरा म्हणते की कुठे असतील ते, आमच्या सोबत म्हणजे कोण? त्यानंतर रुद्रकेतू सांगतात की तो म्हणजे अथर्व आहे, म्हणजे अथर्व सोबत तळी गावामध्ये असलेल्या नदीच्या काठावर तो विधी करायचा आहे. आता मात्र मीरा आणि अंबिकाला वाटतं की हे तर खूप सोपं आहे, छान झालं. आणि त्यानंतर मात्र रुद्रकेतू सांगतात की हे एवढं सोपं नाहीये, तो विधी तुम्हाला तुमच्या वडिलांकडून जाणून घ्यायचा आहे. कारण की तुमच्या कुटुंबावर जेव्हा संकट आलं तेव्हा तो विधी तिथेच थांबला होता आणि तो त्यांना आता पूर्ण करता येणार नाहीये. त्यामुळे तो विधी तुम्हाला पूर्ण करायचा आहे, परंतु तो विधी कसा करायचा हे मात्र तुम्हाला तुमच्या वडिलांकडूनच जाणून घ्यायचं आहे.
तेव्हा मात्र मीराचे डोळे पाणावतात, कारण की माझे वडील कुठे आहेत हे मला माहीत नाहीये. त्या मंजिरीने त्यांना कुठेतरी कैद केलं आहे. तेव्हा मात्र ते रुद्रकेतू म्हणतात की तुमचे वडील तिथेच आहेत जिथे या अगोदर गुरव कुटुंबातील व्यक्तींना कैद केलं जात होतं, आणि ते कुठे आहे त्याचा मार्ग माझ्याकडे आहे. म्हणजे एका नकाशावर तो मार्ग असतो. आता मीरा आणि अंबिकाला तो नकाशा पाहून तो मार्ग शोधायचा असतो, आणि त्यानंतर जो नदीतला कासव आहे त्या कासवाकडे मंजिरीच्या अंताचं उत्तर असतं, ते उत्तर घ्यायचं असतं. आपण पाहतो की रुद्रकेतू म्हणजे रामपुरे घराचा जो मूळ पुरुष आहे याने मार्ग तर सांगितला, कारण की अगोदर आता मीराच्या वडिलांना म्हणजे शिवनाथला शोधायचा आहे, आणि त्यांना शोधण्याचा मार्ग हा मात्र आता त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर अथर्व सोबत त्या नदीवर तो विधी करायचा, आणि त्यानंतर त्या नदीतून एक दिव्य कासव येणार, आणि त्या कासवाकडे असणारी जी पेटी आहे त्या पेटीमध्ये मात्र आपण पाहतो मंजिरीच्या अंताचं रहस्य आहे, आणि या रहस्याचं रक्षण करण्यासाठीच तो कासव त्या नदीमध्ये आहे. आणि आपण पाहतो की जेव्हा मीराला या सगळ्या गोष्टी समोर दिसत असतात, मीरा हे सगळं ऐकत असते, तेव्हा तिला आठवतं, आपण पाहतो की मालिकेच्या पहिल्या दुसऱ्या भागामध्येच तो कासव मीरासमोर आलेला होता. तेव्हा मात्र मीराने त्या कासवाकडे दुर्लक्ष केलं होतं. तेव्हापासनं देवी आई सुद्धा मीराला अनेक संकेत देत असते, कारण की मीरा, अंबिका, अथर्व या सगळ्यांचा पुनर्जन्म झालेला आहे, आणि त्याचबरोबर हा फक्त मंजिरीचा अंत करण्यासाठी झालेला आहे. आणि आता या जन्मामध्ये मीरा अंबिका मंजिरीचा अंत करू शकतील का, हे एक खूप मोठं रहस्य असणार आहे. आपण पाहतो की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मीराला आठवतं की तळीगावच्या त्या नदीमध्ये कासव आहे, आणि तो प्रश्नांची उत्तरं देतो असं मला हरी म्हणजे जो पोपट असतो त्या हरीने सांगितलं होतं. परंतु मी विश्वास ठेवला नाही. नक्कीच त्या नदीमध्ये तो कासव असेल, आणि त्यानंतर आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. जितकं हे सोपं दिसत आहे तितकं हे कठीण होत जाणार, कारण की मंजिरी हे असं काही करू देणार नाही, आणि ती नक्कीच अडथळे निर्माण करणार. कारण की रुद्रकेतू सांगत असतात की मंजिरी ही एक काही साधारण व्यक्ती नाहीये, ती खूप मायावी चटकीन आहे. कारण की आपण पाहतो रामपुरे नगरावर आलेलं संकट हे मंजिरीमुळे आलेलं होतं. तिला ते वैभव हवं होतं, आणि ते वैभव तेव्हाच मिळू शकतं जेव्हा अथर्वचा मृत्यू होऊ शकतो. परंतु अथर्वचा मृत्यू म्हणजे राजा यशवंतरावचा मृत्यू हा झालेला नसतो, कारण की त्यांचं रक्षण हे गौरी आणि राधाने म्हणजेच मीरा आणि अंबिकाने केलेलं असतं. आणि तेव्हापासून हा मंजिरीचा लढा सुरू आहे. मंजिरी तेव्हापासून लढत आहे स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी, ते वैभव साध्य करण्यासाठी, आणि यासाठी तिला चिरतरुण व्हायचं असतं, कारण की हेच तिला मिळवायचं आहे. आणि आपण पाहतो की या सगळ्या गोष्टींसाठी तिच्याकडे असणारं सर्वात मोठं प्यादं म्हणजेच मीरा आणि अथर्व, आणि तिने त्या दोन्ही कुटुंबाला तर वेठीस धरलंच आहे, परंतु त्यासाठी तिने अनेकांचे बळी सुद्धा दिलेले असतात. आपण पाहतो हे सगळं ऐकून मीरा अंबिकाच्या डोळ्यात पाणी येतं, कारण की माझ्या वडिलांना, माझ्या आईला, इकडे रामपुरे कुटुंबाला आणि या रामपुरे पूर्ण नगराला तिने वेठीस धरलं होतं. आणि हे सगळं करत असताना तिने किती पापं केलेली आहेत. आता तिचा अंत हा होणारच. आता आम्ही मागे हटणार नाही, आम्ही नक्कीच तिचा अंत करू, असं मात्र आपण पाहतो की अंबिका बोलत असते. परंतु इकडे मात्र मंजिरीने वेदाला वेठीस धरलेला आहे. वेदाला ती एक प्रकारचा ज्यूस देते. त्या ज्यूसमधून वेदाच्या पोटामध्ये एक विष जाणार असतं, ज्यामुळे वेदाला कायमचं अपंगत्व येणार असतं. आणि तो ज्यूस स्वतः घेऊन मंजिरी वेदाकडे जात असते. वेदाच्या बाजूला अनन्या असते, तिथे अथर्व सुद्धा बसलेला असतो. आणि त्यानंतर तो ज्यूस घेऊन जात असताना अथर्व पाहतो मंजिरीच्या हातामध्ये तो ज्यूस आहे, आणि वेदाला ती देते. वेदा, हा ज्यूस तू पिणार आहेस ना, आजींचं ऐकणार आहेस ना, पूर्ण ज्यूस पिऊन टाक. आणि वेदा तो ज्यूस पिणार असते. परंतु मंजिरीचा हा वाईट हेतू अथर्वला समजत असतो, आणि आता अथर्व नक्कीच वेदाला तो ज्यूस पिण्यापासून थांबवणार तर आहेच, परंतु त्याचबरोबर मीरा आणि अंबिका सुद्धा घरी येतात. परंतु त्या रिकाम्या हाताने आलेल्या नाही आहेत. त्यांच्याकडे आता अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत, परंतु मार्ग पुढचा तितकाच कठीण आहे. मंजिरीचा अंत कसा होऊ शकतो याचं उत्तर तर त्या कासवाकडे आहे, परंतु तो कासव तेव्हाच वरी येऊ शकतो जेव्हा तो विधी होऊ शकतो, आणि तो विधी अथर्वसोबत करायचा आहे. त्याचबरोबर तो विधी कसा करायचा याचं उत्तर शिवनाथ देणार आहे, परंतु शिवनाथला सुद्धा शोधायचं आहे. हे सगळंच मीरा अंबिकासाठी कठीण आहे, परंतु त्यांच्याकडे असणारा त्यांचा आत्मविश्वास, चांगला हेतू आणि मंजिरीला संपवण्याचं जे उद्दिष्ट आहे, नक्कीच त्यांना या सगळ्यांमध्ये यश देणार आहे.
कारण की प्रेक्षकांनो, आपण पाहतो मंजिरीने अत्यंत वाईट हेतूने अनेकांचे बळी घेतलेले आहेत आणि त्याचं उत्तर तिला द्यावंच लागेल, त्याची शिक्षा मंजिरीला द्यावीच लागेल. तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही, असं अंबिका मीरा ठरवतात. त्यासाठी आता मोठी गोष्ट ही मालिकेमध्ये या आठवड्यात आपल्याला पाहायला भेटेल आणि ती म्हणजे मंजिरी सर्वांसमोर ती एक चेटकीण आहे हे तर ती सांगणारच आहे. कारण की इकडे आपण पाहतोय की माया नर्मदा या सुद्धा भ्रमात असतात की घरात काय सुरू आहे, कारण की त्या मंदिराच्या दिशेने त्या गेल्या होत्या. ही गोष्ट मंजिरीला समजणार आहे, परंतु मंजिरीला माहीत नसतं की त्या मंदिरात त्या कशासाठी गेलेल्या असतील. परंतु मार्जरीला भेटल्यानंतर त्याचंही उत्तर आता मंजिरीला कळणार आहे. परंतु हे सगळं जेव्हा समजेल तेव्हा मात्र मंजिरीला हे माहीत नाहीये की त्या कासवामध्ये म्हणजे तळीगावच्या त्या नदीमध्ये असणारा तो दिव्य कासव, त्याच्याकडे मंजिरीच्या अंताचं रहस्य आहे आणि त्याचा शोध आता मीरा अंबिका घेणार आहेत. परंतु आपण पाहतो या सगळ्यांमध्ये मालिकेत पुढील भागात जे दाखवलं जाणार आहे ते म्हणजे अंबिका आता अथर्व समोर येणार आहे. कारण की हे सगळं करत असताना अथर्वला समजायला हवं मंजिरीची मायावी शक्तीच खूप मोठी नाहीये, तर अथर्व आणि मीरासोबत सुद्धा एक दिव्य शक्ती ही अंबिका सोबत आहे. पंचतत्वाच्या शक्ती प्राप्त झालेल्या अंबिकाला असतात आणि त्यामुळे अंबिका नक्कीच मीरा आणि अथर्वला मंजिरीचा अंत करण्यासाठी मदत करणार आहे. परंतु प्रेक्षकांनो, मंजिरी शांत बसेल का? मंजिरीला हे कळाल्यानंतर अंबिकाला ती कायमची मुक्ती देऊन ती मीरापासून तिला तिचा दुरावा निर्माण करू शकेल का, हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की मंजिरीच्या अडचणी तर आता वाढल्या आहेत, परंतु मंजिरी शांत बसणार नाही हेही तितकंच खरं. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.